बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। लोणार सरोवर काठावरून जाणाऱ्या महामार्गांमुळे सरोवराचं नुकसान होत असल्याच्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे। भूस्खलन होत असलेल्या भागाची त्वरित पाहणी करण्यासाठी पथक जाणार आहे। तसंच वन आणि पुरातत्व विभागालाही तात्काळ अवगत करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। संजय, या दोन मार्गांमुळे सरोवराचं कसं नुकसान होत होतं आणि एबीपी माझाने दाखवलेल्या बातमीचा आता कसा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय? नक्कीच प्रज्ञा, खरं तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे पडलेलं सर्वात मोठं म्हणजे जगातील 2 क्रमांकाचं सरोवर आहे। या ठिकाणी जागतिक दर्जाच्या अनेक पर्यटक या सरोवराला भेट देत असतात आणि हा खरं तर देशाचा एक मोठा वारसा आहे। मात्र या सरोवराच्या काठावरून शेगाव पंढरपूर असा एक आणि दुसरा वाशिम ते जालना असे 2 महामार्ग या काठावरून जातात। ज्यावेळी हे महामार्ग बनवण्यात आले होते त्यावेळी या महामार्गावरून फक्त 4 ते 5 टन अशी वजनाची वाहने जाण्याची परवानगी देण्यात आली होती। मात्र या महामार्गावरून आता जवळपास 10 ते 15 टन वजनाची वाहने जातात आणि त्यामुळे लोणार सरोवराला मोठा धोका पोहोचलाय। या वाहनांमुळे कंपन निर्माण होतात आणि भूस्खलन होतं। याची बातमी आज आपण दाखवल्यानंतर याची बातमीची दखल प्रशासनाने घेतली आणि तात्काळ या भागाची ज्या ठिकाणी भूस्खलन झालंय त्या भागाची पाहणी करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। प्रज्ञा, निश्चित। संजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।